मोराचा पंख उपटला आणि मुकुटाला खोसला. सांगितलं, मोरा, माझ्या डोक्यावरून मी तुला कधी खाली उतरवणार नाही. अरे संताच्या संगतीनं जर एका पक्षाला एवढं मोठं भाग्य प्राप्त झालं, देवाच्या डोक्यावर जाऊन बसायचं, आपल्याला का होणार नाही हो? आपल्यामध्ये का बदल होणार नाही? म्हणून संत संगती तितकी जीवनामध्ये महत्त्वाची. आणि म्हणून संताच्या संगतीनं चालत असताना लक्ष देऊन ऐका. आता काय विषय चालला होता? आनंद जीवनामध्ये घ्यायचा. एक गोड प्रसंग आहे पा. तुम्हाला जर वाटला आनंद घ्यावा, तो प्रसंग इतका सुंदर आहे. एकदा गोकुळामध्ये मोर आणि मयुरी रास क्रीडा करत होते. फार लक्ष द्या माझ्याकडे. मोर आणि मयुरी रास क्रीडा करत होते. मोराची पत्नी मयुरी, तिला काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये आपण? हा, मोराच्या पत्नीला काय म्हणतो आपण? लांडुरणी. काय म्हणतो? लांडुरणी आपल्या भाषेमध्ये आपण बोलतो. मोर आणि मयुरी दोघे जण रास क्रीडा करत होते. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा, अशी गोड त्यांची रास क्रीडा चालू होती. आणि मग सुंदर रास क्रीडा करत असताना, नाचकाम करत असताना त्या ठिकाणावरून भगवान गोपाल कृष्ण गुराख्याच्या रूपामध्ये होते. छोटंसं रूप होतं. आणि गुराख्याच्या गायीच्या पाठीमागे फिरत असताना त्या ठिकाणावरून निघाले होते. भगवान परमात्माला मयुरीनं पाहिलं बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मयुरीनं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर उग वाकडी तिकडी नाचायला लागली. आता खरं सांगा मला, ज्यानं देवाला पाहिलं तो काही शुद्धीत राहील का? शक्यच नाही. ज्यानं देवाला पाहिलं तो शुद्धीमध्ये राहू शकत नाही. तो भावविभोर होऊन जातो. आणि मग भावविभोर झाली मयुरी, वाकडी तिकडी कशी तरी नाचू लागली. मोरानं विचारलं, मयुरी काय झालं ग तुला? मयुरीनं सांगितलं, हे मोरा, मला काय झालं काय सांगू तुला? आणि मयुरी सांगू लागली. आता लक्ष द्या माझ्याकडे. काय करू बाई ग, जीव वेडावला. ऐकलंय काय? आता मी येऊ का चहा पिऊन? फार शांत बसला तुम्ही, खूप शांत बसल्या सगळ्याजणी. म्हटलं येऊ तेवढ्या वेळेत चहा पिऊन, बरोबर आहे की नाही? आता लक्ष तुमचं माझ्याकडे आलं. आता लक्ष द्या. ऐकली सर्वांनी गवळण? ऐकली असेल तर जोरात सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायची. मयुरी सांगू लागली, काय करू बाई ग, जीव वेडा मला. का सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला. घागर घेऊनी पाण्यासी जाता, कारे कान्हा मज रसाड गीता. काय करू बाई ग, जीव वेडावला. काय करू बाई ग, जीव वेडावला. सावळा मुरलीवा अडवाला, सावळा मुरलीवा अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला. एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं भजन करा, पण तुम्ही काय केलं? नाही, मयुरीनं सांगितलं काय करू? त्या श्रीकृष्णाला मी पाहिलं, माझं चित्त आता जागेवरती राहिलं नाही. तो चोरून घेऊन गेला. हरिणे माझे हरिले चित्त भारवित विस. त्या भगवान परमात्मा माझं चित्त चोरून घेऊन गेलेला आहे. आता मी व्यवस्थित नाचू शकत नाही. मोरानं सांगितलं, मयुरी अगं किती गोड आहे, म्हणे फार सुंदर आहे. आणि मग आता या ठिकाणी देवाच्या रूपाचं वर्णन चालू झालं. काय सांगू तुम्हाला, काय देवाचं माझ्या पांडुरंगाचं रूप आहे. देवाच्या रूपाचा, देवाच्या स्वरूपाचा जर विचार केला तर अनेक ठिकाणी सांगितलंय. राजस सुकुमार क्या बात आहे. मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा, रवी शशी कळा, लोपलिया लोपलिया कस्तुरी
मळवट चंदनाची बुटी कस्तुरी मळवट चंदनाची बुटी राजस सुकुमार मदनाचा पुतळा सावळे रूपडे चोरटे चिताचे सावळे रूपडे चोरटे चिताचे उभे पंढरीचे विटेवरी हो उभे पंढरीचे विटेवरी हो सावळे रूपडे चोरटे चिताचे सावळे रूपडे चोरटे चिताचे हो नाम तुम्हारा कारणहारा हरि बोल नाम तुम्हारा कारणहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा हो कितना सुंदर होगा हो कितना सुंदर होगा हो कितना सुंदर होगा क्या बात आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी एवढा सुंदर माझा भगवान परमात्मा त्या देवाचं रूपाचं वर्णन चालू झालं. मयुरी सांगू लागली माझा भगवान फार सुंदर आहे, मी त्या देवाला पाहिलंय. मोर म्हणतो मलाही पाहायचं, पण अगोदर मोरानं सांगितलं मयुरी तो किती जरी सुंदर असला तर माझ्या एवढा सुंदर नक्की नसेल, फार लक्ष देऊ नाही का. रूपाचा अहंकार झाला, मोर फार सुंदर आहे. अगं मी जर नाचायला लागलो ना तर सगळं गाव माझ्याकडे पाहत बसतं ग, इतका मी सुंदर आहे. माझ्या एवढा सुंदर नक्की नसेल मोरा, तुझ्यापेक्षा काही कपटीनं सुंदर आहे. मला पाहायचंय देवाला. जा गोकुळामध्ये. गोकुळामध्ये मोर आला नंदबाबाच्या वाड्याला. देवाला शोधतो इकडे तिकडे पण भगवान भेटत नाही. पाठीमागचं कारण मोराला रूपाचा अहंकार झाला. ज्या ठिकाणी अहंकार येतो त्या ठिकाणी भगवान थांबत. अहंकाराच्या ठिकाणी माझा भगवान राहू शकत नाही. आणि मग सांगितलं भगवान मला भेटत नाही, काय करू ग मयुरी. मयुरीने सांगितलं तर तू त्याचं भजन कर तरच तो तुला भेटेल. भजन करायला चालू केलं. मग सुंदर भजनही करतोय. भजन करून देव भेटना. आणि मग उपवास धारण केला, अन्ना पाण्याचा त्याग केला. मयुरीकडे आला. मयुरी मरेल ग मी आता. आता तरी सांग ना त्या देवाला मला दर्शन घ्यायचं. जा गोकुळामध्ये फिर. मोराला सांगितलं तुला नक्की भगवान भेटेल. अगदी आस लागलेली होती त्याला, कधी भेटला रघुपती, कधी मला देव भेटेल ही आस लागली. मोर गोकुळामध्ये आला आणि सुंदर देवाचं भजन करतोय. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी भेटी देई भेटी भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी. माझा भगवान परमात्मा भेटत नाहीये मोराला. मोर परेशान झाला. आता काय करू. अन्न पाण्याचा त्याग केला, मरेल मी, नाही जगू शकत. आता तर देवाला भेटण्याची आस लागलेली आहे मला. कधी तो भगवान मला भेटेल. माता मौल्यांनो, देवाच्या जर भेटीची आस आपण मनामध्ये धारण केली तर नक्की आपल्याला भगवान भेटतोय. आणि म्हणून देवाचं रूप एकदा डोळ्यासमोर आणा. त्या देवाला मला भेटायचे अपेक्षा मनामध्ये आणा आणि माझ्या सोबत चला. मोर त्या ठिकाणी परेशान झाला. मयुरीने सांगितलं तुला नक्की भेटेल, पण आता तू एक काम कर. असा भगवान तुला भेटणार नाही. तू अगोदर संताची संगती कर. मी संताची संगती सांगते तुम्हाला. संताची संगती कर, मग तुला देव भेटेल. मग संत कुठे. राधा भगवान परमात्माची परम साधक परम शिष्य साधी भोळी गवळ्याची नार ही एक संत आहे. त्या राधेकडे गेलेला आहे मोर आणि राधेच्या दारासमोर जाऊन
सुंदर असं भजन देवाचं त्या ठिकाणी मोरानं चालू केलं. जरा माझ्या सोबत सर्वांनी दोन्ही हाताने टाळी वाजवायची जोरात जोरात. क्या बात आहे माता मौलांना, जोरात टाळी, एक टाळी. काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है, जय हो. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. मेरा यार है मेरा दिलदार है, तू मेरा यार है मेरा दिलदार है, ओए 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 काली कमली वाला मेरा यार है, मेरा लाल है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, दिलदार है, दिलदार. इतकं सुंदर. यांना थोडं थोडं कळालं, पण तुम्हाला अरे वा. तुम्हाला काय कळालं? इतकं सुंदर गाय, इतकं सुंदर, बाबा जागेच नव्हते. इतकं सुंदर भजन केलं तरी सुद्धा तुमच्या काही लक्षात आलं नाही. यांनी 2-4 जणांनी टाळ्या वाजवल्या, इकडे 1-2 टाळ्या वाजवल्या. जरा लेट करंट लागतो, रेंजच नाही ना इथं. बरोबर आहे, रेंज नाही, रेंज कमी म्हणून लेट करंट लागलं. बरोबर. हा, तरी सुद्धा पाहिजे तशा सगळ्यांना काही टाळी वाजवली. पाठीमागचे पुरुष मंडळी, तुमचं असंच आहे का? तुम लढो हम चप्पल सांभाळते, हाच प्रकार आहे का? सगळ्यांनी जोरात टाळी वाजवायची. एक सांगू का दादा बाबा काका, ऐका ना, तुम्ही किती जोरात टाळी वाजवली तर नाव तर काही कुणी ठेवणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही त्रास आहे का टाळी वाजवायला? बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, सरकार कुणाचं असो, सरकार आलं काय, पडलं काय, गेलं काय, कुणाचं असो, टाळीच्या पाठीमाग सरकारनं जीएसटी लावलेली का लावली? टाळीच्या पाठीमाग जीएसटीच नाही, ती फुकट आहे ना. पण कमीत कमी जे फुकट आहे त्याचा तरी फायदा घ्या. जोरात टाळी वाजवायची सगळ्यांनी. काय हुशार लोक आहेत. फार फार खूप धन्यवाद तुम्हाला, खरंच जोरात टाळी वाजवली. एवढं गोड भजन त्या ठिकाणी मोरानं त्या ठिकाणी केलेलं आहे. देवाचं भजन ऐकलं आणि राधा पळतच बाहेर आली. विचारलं, हे मोरा, का माझ्या देवाचं भजन करतो? ऐका ना लक्ष देऊन. मोरानं सांगितलं, राधे, भगवान भेटत नाही ग, काय करू देवाला भेटण्यासाठी, काय करू? असं म्हटल्याबरोबर राधेनं सांगितलं, काळजी करू नको, मी संताची संगती तुम्हाला सांगते, काय अधिकार आहे माझ्या संतांचा. आता काळजी करू नको, आता तू पुन्हा गोकुळामध्ये जा आणि तिथं जाऊन आता तू देवाचं नाही तर माझं भजन कर. काय ताकद आहे संताच्या भजनामध्ये, पहा ना. काय म्हणाली राधा? तिथं जाऊन आता देवाचं नाही तर तू माझं भजन कर, भगवान तुला भेटेल. मोर पुन्हा गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्याला आला आणि तिथं येऊन आता श्रीकृष्णाचं नाही तर राधेचं भजन चालू केलं. हे राधे आग राधे ग, तुला पुसत घोंगडीवाला. आग राधे ग, तुला पुसत घोंगडीवाला. राधे ग, तुला पुसत घोंगडीवाला. हे राधे राधे ग, तुला पुसत घोंगडीवाला. घोंगडीवाला ग, कांबडीवाला ग, घोंगडीवाला ग, कांबडीवाला ग. घोंगडीवाला ग, कांबडीवाला. हे घोंगडीवाला ग, कांबडीवाला ग. घोंगडी कांबडीवाला राधे, तुला पुसत घोंगडीवाला. आग राधे ग, तुला पुसत घोंगडीवाला. राधे राधे ग, तुला पुसत घोंगडीवाला. हे राधे राधे
तुला पुसत घोंगडीवाला अग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला राधे अग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला अग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला पुसत घोंगडीवाला तुला पुसत घोंगडीवाला. असं सुंदर भजन त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या घरी जाऊन केलेलं आहे. देवाच्या नंद बाबाच्या वाड्याला भजन केल्याच्या नंतर राधेचं भजन ऐकलं आणि पांडुरंग त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान परमात्मा पळत बाहेर आले. ऐका, लक्ष देऊन ऐका. देव बाहेर आल्याच्या नंतर मोरानं देवाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मोर म्हणतो, पाहिला पाहिला आनंदाचा नंदन. पाहिलं मी त्या देवाला, इतका आनंद झाला. तुला काही पाहिजे असेल तर मागून घे. मोरानं मागितलं, देवा काही नको. मयूरने सांगितलं, तू फार सुंदर आहे, त्यापेक्षा कैक पटीनं तू सुंदर आहे. मला तुला जर द्यायचं असेल तर एकच दे, काय तुझ्या सुंदर रूपामध्ये भर पडावी असं काम मला दे. मोराचा पंख उपटला आणि मुकुटाला खोसला. सांगितलं, मोरा माझ्या डोक्यावरून मी तुला कधी खाली उतरवणार नाही. अरे संताच्या संगतीनं जर एका पक्षाला एवढं मोठं भाग्य प्राप्त झालं, देवाच्या डोक्यावर जाऊन बसायचं, आपल्याला का होणार नाही हो? आपल्यामध्ये का बदल होणार नाही? म्हणून संत संगती तितकी जीवनामध्ये महत्त्वाची आणि म्हणून संताच्या संगतीनं चालत असताना